आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। नाथ गौंडाजे मौजागर शासकीय गट नंबर 813 मधील 781 प्लॉट संबंधात आमचा जो वाद चालू आहे त्याच्यामध्ये 60 प्लॉट शासकीय वसतिगृहाला दिलेले आहेत। ते कुठलेही म्हणजे पूर्वी वाटप केलेल्या लोकांचं काढून घेऊन दिलेले आहेत, हे नियमबाह्य आहे। दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी तिथं प्लॉट दिलेले आहेत पण अतिक्रमण करून परत जागा बळकावलेल्या आहेत, त्यांना सर्कल ऑफिसर विनायक आर्गे साहेब पाठीशी घातल्यात। आज एकेका घरात 8-8, 10-10 प्लॉट आहेत। गरजू लोकांना प्लॉट मिळेना झाल्यात। जानेवारी 23मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही आदेश दिले, सूचना दिल्या त्याप्रमाणे कारवाई करायला 4 वर्षात कुणी ते लक्ष दिलेलं नाही आहे। गेल्या 25 तारखेला म्हणजे 25/2025मध्ये ज्यावेळी उपोषण केलं त्यावेळी ग्रामपंचायतीला त्यांनी 183 लोकांची लावं पाठवली, म्हणजे 301 तर 183 लोकांनी डबल दरानं म्हणजे आत्ताच्या दरानं पैसे भरायला तयार असं पत्र देऊनसुद्धा 1/9/25ला सर्कल ऑफिसरनं अद्याप त्याच्यावर कारवाई केलेली नाही आहे। आणि त्या पिरियडमध्ये लोकांनी प्लॉट परत जागा बळकावून या अलीकडे त्यांच्या कारकिर्दीत इतके प्लॉट भयानक बळकावण्यात झाले, त्यामुळं आता 183 लोकांनासुद्धा प्लॉट मिळणं मुश्किल आहे। मग त्यामुळं शासनानं, प्रशासनानं ज्यांनी प्लॉट विकले आणि परत अतिक्रमण केलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत। आणि या प्रकरणात जे सामील आहेत त्याच्यामुळे दहशतीचं वातावरण तिथं तयार झाले, दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळं शासनाने या प्रकरणात लक्ष घ्यावं। यासाठीच 15 ऑगस्ट 2026 रोजी मी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषण बसणार आहे, बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे। आणि त्यात जर कारवाई जर झाली नाही तर आत्मदहन, आमरण उपोषण याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही। या प्रकरणात शासनाचं 3 कोटीपेक्षा जास्त महसूल बुडालेला आहे, तरी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या शासकीय महसूल वसूल करायची किंवा त्यांच्यावर कारवाई करायची कानोळा केलेले आहेत की या प्रकरणी हे सामील आहेत का, असाही प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, कारण त्यांच्याच कारकिर्दीमध्ये एवढे सगळं हे झालेले आहेत, अतिक्रमण झालेत। जागा बळकावण्यावर कारवाई करावी हीच आमची मागणी आहे।